मंडळी, मी तुमची स्वयंपाकघरातली मैत्रीण आज पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे भेंडीची भाजी. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही बनवणार आहोत. घरगुती सामानांमध्ये ही होणार आहे. तर चला मग करूया. ही भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ठीक आहे. पण भेंडी धुतल्यानंतर काय करायची, ती चिरण्याआधी पुसून घ्यायची. म्हणजे तिला पुसून तुम्हाला कोरडं करायचं आहे, की जेणेकरून ती भाजी चिकट होऊ नये. आता आपण भेंडीचे छान काप करून घेऊयात. आणि या भाजीला तुम्हाला कांद्याची गरज नाही. कांदा, लसूण, मिरची, हिरवी मिरची पण तुम्ही म्हणजे नाही घेतली तरी चालेल, कारण आपण लाल तिखट टाकणार आहोत. तुम्ही फक्त कढीपत्ता घ्या, खसखस घ्या, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर, बस तुमची भेंडी तयार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे ह्याच्यात तुम्हाला सांगते, की जे लोकं कांदा, लसूण खात नाहीत, अशांसाठी पण ही रेसिपी बेस्ट आहे. पुन्हा लहान मुलांच्या टिफिनला झटपट अशी बनवायची असेल तर आपण भेंडी बनवू शकतो. ऑफिससाठी बेस्ट आहे. किंवा असे पण बरेच जण असतात, की ज्यांना कुकिंग येत नाही. मग त्यांच्यासाठी ही एकदम सोपी पद्धत आहे. तर असे आपण भेंडी चिरून घेऊया. भेंडी चिरताना बघायचं सुद्धा आहे, की आतमध्ये काही कीडक त्याला नाही आहे. बरेच वेळा ह्याच्यात पण कीड लागलेली असते भेंडीला. आणि बघा भेंडी चिरताना आता ही बघा, ही भेंडीमध्ये ही खराब निघाली आहे. तर ही आपण नाही वापरू शकत. आणि बरेच वेळा काय असतं, भेंडीची भाजी करताना अ, जर आपल्याला भेंडीची भाजी करायची असेल तर आपण कोवळी अशी भेंडी आणायची. म्हणजे ज्या अशा कोवळ्या असतात तशा भेंडी आणायच्या. जरड भेंडी असली की ती त्याची भाजी चांगली नाही होत. आता आपण छान कढीपत्ता टाकूया. मी कांदा याच्यामध्ये नाही घेतलाय. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कांदा पण बारीक कट करून घालू शकता. आणि मी लसूण घेते. लसूणचे मी बारीक काप करून घेतले. काय होतं ना, जेव्हा आपण फ्राय करतो लसूण भेंडी बरोबर, तर त्याला चव खूप छान येते. आणि थोडासा भाजीमध्ये तुम्ही हिंग सुद्धा घालायचा. किंचित असं हिंग घालूया. त्याने पण चव छान येते भाजीला. आणि ह्याच्यातच आपण तिखट, मीठ, हळद या तिन्ही गोष्टी घालणार आहोत. लगेच याच्यात आपण भेंडी टाकूया. तिखट, मीठ आणि हळद, लसूण आणि कढीपत्ता, इतक्याच गोष्टी मी यात घातलेल्या आहेत. जी लोक लसूण खात नाही त्यांनी लसूण स्किप करू शकता. तिखट मी अंदाजे टाकलंय, जितकं तुम्हाला हवंय, जितकं तुमची क्षमता असेल की तिखट किती खाऊ शकतो तसं तुम्ही तिखट याच्यामध्ये घालू शकता. आणि ही खूप सोपी पद्धत आहे. म्हणजे अगदीच ज्यांना कुकिंग म्हणजे करता येत नाही, सवय नाही, कसलीच भाजी कधी बनवली नाही, तर त्यांच्यासाठी ही खूप सोपी अशी रेसिपी आहे. आणि चवीला पण छान लागते चपाती बरोबर. बरेचसे लोक भरलेली भेंडी सुद्धा बनवतात, किंवा मग ती कुरकुरी भेंडी एक येते की त्याला बेसन लावून ती तळून घेतात. त्याची पण रेसिपी आपण नक्कीच टाकणार आहोत. पण ही सोपी अशी रेसिपी मी सांगते. धने पावडर नाही टाकत, कारण धने पावडरने काय होतं, बरेच वेळा त्याचा असा उग्र असा वास येतो. थोडस मीठ घालूया अंदाजे. बरेचसे लोकांना भेंडी आवडत नाही, कारण ती चिकट लागते किंवा ती बनवल्या तशी जाते. भेंडीमध्ये चुकून पण पाणी घालायचं नाही. हा, कोणी असेल की ज्याने कधी भेंडी बनवलीच नाही, मग तो शिजायसाठी कधी पाणी पण घालून बघतो किंवा झाकण ठेवतो. ते करायचं नाही, नाहीतर अजून भेंडी चिकट होईल. अशीच आपल्याला परतवत राहायची. आणि ह्याच्यामध्ये एक सांगते की कमी लोक असतील की ज्यांना माहिती असेल किंवा तुम्ही घालत पण असाल, खसखस आपल्याला घालायची आहे. खसखस टाकल्यावर पण म्हणजे मस्त चव येते एकदम. माझ्या सासूबाईंना माझ्या हातची भेंडी फार आवडते. आणि मला कुकिंग असं फारसं सुरुवाती म्हणजे आपण जेव्हा कॉलेजमध्ये असतो 11वी-12वीला, मग तेव्हा सवय नसते स्वयंपाकाची. मग मी सगळ्यात पहिली भाजी जी शिकली असेल ना, तर ती म्हणजे भेंडी. कारण मला सर्वात जास्त भेंडी आवडते. डब्यामध्ये पण मी जास्तीत जास्त भेंडीच न्यायची, शाळेला पण कॉलेजला पण. आणि मी शिकली पण पहिली भाजी असेल तर ती भेंडीच शिकली. तर आपण याला कमी गॅसवर असंच आता शिजू द्यायचंय. झाकण ठेवायचं नाही.
आता हे बघा, ही भेंडी चिकट वाटतेय बरोबर, पण ही जरा वेळानंतर तुम्हाला नाही वाटणार. आपण याच्यावर झाकण ठेवणार नाही आहोत आणि ही अशीच शिजू देणार आहोत. तर तुम्ही बघाल, हा जो चिकटपणा तुम्हाला दिसतोय तो तुम्हाला अजिबात दिसणार नाहीये. आणि मस्त ती मोकळी अशी कुरकुरीत छान होणार आहे. खसखस ऑप्शनल आहे हं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही घाला किंवा नाही घातलं तरी चालेल. पण हा, खसखस घातल्यानंतर एक टेस्ट वेगळीच येते. त्याची पण एक मजा वेगळीच आहे. तुम्ही बघू शकताय की जी भेंडी आपल्याला खूप चिकट दिसत होती, जो चिकटपणा आता काहीही याच्यामध्ये नाहीये. किती छान अशी मोकळी ती झालेली आहे. मस्त असा खमंग वास येतोय त्याचा. आहा. तुम्ही पण घरी नक्की ही भेंडीची भाजी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती, तुम्हाला ही पद्धत आवडली का? किंवा तुमच्याकडे काही टिप्स असतील भेंडीच्या भाजीसाठी तर त्या मला सांगा की मी याच्यात काय ऍड करू शकत होते किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने करू शकत होते.